कलियुगे संघ शक्ती म्हणजे या 2000 सालापासून जर आपण अभ्यास केला तर आपल्या या साऱ्या जगामध्ये स्पर्धेचं युग आलंय. आपण जे जागतिक स्पर्धेमध्ये आपल्या देशाने सहभाग घेतला आणि त्या दिवसापासून आपली जी सुसाट गाडी धावते विकासाची स्पर्धेची ही या ठिकाणी वाखाणण्याजोगी आहे. पण या स्पर्धेमध्ये काय होत आहे की आपण शिक्षणामध्ये प्रगती करतोय, संसारामध्ये प्रगती करतोय, भौतिक प्रगती करतोय, परंतु आमची सामाजिक प्रगती खुंटते आहे. आमची एकोप्याची ही जी प्रथा आहे ही आमची कुठेतरी अभाव जाणवतोय. आणि म्हणून या 10-15 वर्षामध्ये या सगळ्या स्पर्धेच्या धावपळीमध्ये आपण काही गोष्टी विसरलो. आपण काही आपल्या समाजाच्या एकत्रित व्यासपीठाला विसरलो किंवा आपण एकत्रितपणे एकत्र येऊन या ठिकाणी आपल्याला वेळेच्या अभावी जमणं शक्य झालं नाही. आणि त्यातून ह्या ज्या काही समस्या निर्माण झाल्या आहेत आणि या समस्येमध्ये आपण जर 4 चौघात ओट्यावर बसलो तर आपण लग्नाच्या चर्चा करतो, घटस्फोटाच्या करतो, त्याच्यानंतर अनेक सगळ्या ज्या काही समस्या मुलींच्या लग्नाच्या संदर्भात असतील, विवाह बाह्य संस्कार सोडून केलेले विवाह असतील आणि या अनेक समस्या करत असताना चर्चा करत असताना आपण म्हणतो की बाबा कोणीच काही बोलत नाही, समाजात कोणी आहे की नाही, समाजामध्ये कोण करणार आहे, समाजातले पुढारी कुठे गेले, समाजातलं मंडळ कुठे गेलं, या सगळ्या विषयावर आपण चर्चा करतो. आणि हे सगळे हेरल्यानंतर आता नवीन जबाबदारी आदरणीय अरुणदादा गोवले यांच्या नेतृत्वाखाली जे संघटन गठीत झालंय या मंडळाने गेल्या 2 वर्षापासून हे सगळं हेरलेलं आहे की समाजामध्ये काय काय समस्या आहेत. त्या युवकांच्या असतील, महिलांच्या असतील, शेतीच्या असतील, रोजगाराच्या असतील, सहकारी संस्थांच्या अडचणीच्या संदर्भात असतील, राजकारणामध्ये आपलं कमी होत असणारा प्रभाव असेल, या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी त्यांनी आकलन केलंय. त्यानंतर काही गोष्टी ठरवलेल्या. पण मुख्य गोष्ट जी आहे की आपल्या समाजातलं जे विवाह संस्था आहे आणि त्याची जी मांगलिक कार्य आहे त्यामधला हा एक मोठा हिस्सा आहे. परंतु नुसत्या विवाहाच्या समस्या किंवा विवाहामधल्या अनिष्ट प्रथा या समस्या नाही आहेत, तर रोजगारापासून अनेक समस्या आहेत. म्हणून अनेक विभाग केलेले आहेत आणि त्या अनेक विभागांपैकी कार्य चालू आहे. आणि म्हणून मी दादांना मागच्या वेळेला म्हटलं, काही वेळेला आम्ही मिटिंगा घेतल्या किंवा 100 लोकांची अपेक्षा केली तर 20 लोक आले किंवा 50 लोकांची अपेक्षा केली तर 10 लोक आले. मी दादांनी विनंती केली की आपण हे चर्चासत्र सुरू ठेवू आणि यामध्ये सिंचन करत राहू समाजामध्ये. आणि खडसे काकांना मी जरा त्यांना आवडलं नसेल पण मी बोललो होतो की काका आता आमचा समाज बंधन मानायला तयार नाही. तुम्ही जर 27 कलमांची आचारसंहिता केली आणि आमच्यावर बंधन दाबलं, सांगा आपण मानू का? सांगा, खरं सांगा. याच्यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाल्या आणि म्हणून आम्ही असं सांगितलं, मी अशी विनंती केली आमच्या महासंघाला की आपण या अशा प्रकारची चर्चासत्र, मग ती आता ही कार्यकर्त्यांचं चर्चासत्र आहे, मग एखाद्या वेळेला महिलांचं चर्चासत्र असेल, एखाद्या वेळेला विद्यार्थ्यांचं चर्चासत्र असेल, एखाद्या वेळेला शेतकऱ्यांचं चर्चासत्र असेल, तर त्या प्रत्येक वेळी या विचाराचं सिंचन करायचं आहे. कोणते विचार? तर त्यामध्ये आता ज्या काही घटना, आता जे काही प्रवाह चालू आहे यामध्ये जे काही समाजाच्या धोरणांकडे अनिष्ट म्हणून नोंद झालेले आहे, हे अनिष्ट प्रथा कशा दूर होतील, या अनिष्ट प्रथांचा फायदा काय आणि अनिष्ट प्रथांचा तोटा काय, याची चर्चा लोकांपुढे मांडणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण तर महत्वाचा सगळ्यांना चर्चेचा विषय की विवाहामध्ये डीजे लावला तर डीजेचा फायदा काय आणि डीजेचा तोटा काय, आमचे वक्फ सर बोलणार आहे. प्री वेडिंग शूट आहे, त्याचा फायदा काय, तोटा काय, ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे समाजासमोर सतत विचाराच्या माध्यमातून सिंचन करायचं आहे. कारण आज मी जर सांगितलं की हे करा तर आज अशी परिस्थिती आहे, तो काय सांगेल, आता कांदे आमच्या समोर आमच्या फिरत होता आणि हा काय तर समाजाला ज्ञान शिकवायला आलाय. अशा प्रकारची विचारधारा आपल्यामध्ये दृढ झाली आहे. म्हणून आदरणीय महाजन सरांनी जे सांगितलं की आपण युवक व्हा, जरी 60 वर्षाचे असले तरी 30 वर्षाचे युवक व्हा. खडसे काकांचा आपण प्रेरणा घेऊया, दिगंबर शेठ जेटीदारांची प्रेरणा घेऊया की ते 90 वर्षाचे झाले तोपर्यंत जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत त्यांनी समाजासाठी काम केलं. म्हणून आपण या ठिकाणी आदरणीय अरुणदादांना मी या ठिकाणी सांगताना आनंद होईल.